नागपुर महानगर पालिका के पूर्व नगर सेवक प्रमोद तभाने ने महाजनकों की करीब 148 करोड़ रुपए की निविदा में गंभीर अनियमितताओं के आरोप लगाए हैं। उन्होंने महाजनकों के प्रबंध निदेशक को पत्र लिखकर दावा किया है कि कोयले की गुणवत्ता जांच और निगरानी के लिए नियुक्त कंपनियों ने निविदा की शर्तों का पालन नहीं किया है। प्रमोद तभाने का आरोप है कि जहां निविदा के अनुसार 260 कर्मचारी और 60 केमिस्ट की नियुक्ति अनिवार्य थी, वहां करीब 130 कर्मचारियों से ही काम कराया जा रहा है। इससे कंपनियों को करोड़ों रुपए का अनुचित लाभ मिल रहा है, जबकि महाजनकों को आर्थिक नुकसान उठाना पड़ रहा है। उन्होंने पूरे मामले की निष्पक्ष जांच, निविदा प्रक्रिया की समीक्षा और दोषियों पर कार्रवाई की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि यदि 7 दिनों के भीतर उचित कार्रवाई नहीं हुई तो इस मुद्दे पर प्रेस कॉन्फ्रेंस कर पूरे मामले को सार्वजनिक किया जाएगा। कारण की आपण बरेचसे प्रकरण आपण बघितले असेल, पण हे जे प्रकरण आहे प्रकरण सर्वांच्या उघडकीस आलेलं आहे, म्हणजे जास्त अतिशयोक्ती होणार नाही याच्यात जर आपण म्हणू किंवा न खाऊंगा न खाने दूंगा, कोयले के पैसे आपस में बांट लूंगा अशीच म्हण आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या माध्यमातून घडून राहिले। म्हणजे पुरुषाचा स्कॅन किती मोठा पाहिजे, म्हणजे आपल्याला आता जे मी सर्वचे कागद जे दिलेले आहेत त्या स्वरूपाची कॉपी जी आहे ती 15/6/2026 रोजी म्हणजे 1.5 महिन्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, श्रीमती आभा शुक्ला IAS अपर मुख्य सचिव ऊर्जा विभाग, अभय हृदयजी जे निदेशक आहे संचालन महाजनको मुंबईचे, MB वागीरकर निदेशक वित्त विभाग महाजनको, पंकज सपाटेजी, अंकुर जोशीजी, या सर्वांना या प्रति पाठवलेल्या होत्या। तर आम्हाला वाटलं की 2 दिवसात 3 दिवसात 48 तासात किंवा 72 तासामध्ये कुठे ना कुठे यांच्यावरती कारवाई होईल आणि जे काही अनुबंध यांनी केलेले अग्रीमेंट जे केलेले आहे ते अग्रीमेंट कुठे ना कुठे थांबवण्यात येईल, परंतु कुठंच नाही झालं। आपल्याला सांगू इच्छितो 2 विषय आहेत। या 2 विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एक प्रकारे आपण जर बघितलं तर WCL म्हणजे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि तसंच छत्तीसगड मधला साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड जे आहे, म्हणजे इथून जो कोळसा जो येतो तो कोळसा आल्यानंतर एक समजून त्याला एक गुप्ता कोलचा आहे, ज्यांनी आता स्वतःचं नाव कारण की ब्लॅकलिस्टेड होते, ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे त्यांनी नाव चेंज केलं, महानगर त्यांनी स्वतःचं नाव केलं आणि कुठे ना कुठे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा त्यांना जो हा ठेका त्यांना हे कंत्राट त्यांना पुन्हा मिळालेलं। आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीने म्हणजे महाजिनको महाराष्ट्र माइनिंग कॉर्पोरेशन द्वारा निजी कोल वॉशरी को दिए गए लगभग 2 करोड़ टन प्रतिवर्ष, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातनं प्रत्येक वर्षाला 2 करोड़ टन हा वॉशर या लोकांना कंत्राट देण्यात, जेव्हा की नायर कोलवाले जे आहे त्याच्यामध्ये पात्रच नव्हतं, पण कुठं ना कुठं दुसऱ्या लोकांना ते ठेका भेटला नाही पाहिजे, नायरवाल्यांनाच भेटला पाहिजे। नायरवाला जो आहे नायरवाल्यांना पैसा पुरवत असेल, मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी राव किंवा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी राव, आणि आपण सर्वांनाच माहित आहे किंवा कशा पद्धतीने कोराटी म्हणा, कापडखेडा म्हणा, तुमच्या वर्धामध्ये म्हणा, चंद्रपूरमध्ये म्हणा, जिथे जिथे वॉशरी दिसेल कशा पद्धतीने काळा बाजार तिथे चालतो आपल्याला माहितच आहे। तर त्याच्यामुळे जे आहे चांगल्या पद्धतीचा कोळसा तिथे गेला पाहिजे आणि छत्तीसगडच्या समुद्राला तुम्ही आपलं SCCL जे आहे साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड याच्यामधला जो कोळसा आला तो कोळसा चांगला आहे की खराब आहे, त्या सर्व बाबी माहिती करून घेण्याकरिता या लोकांनी 148 कोटीचा कंत्राट यांना मॅनपॉवर सप्लाय, त्याच्यामध्ये कुठलेच इक्विपमेंट नव्हते सर। मैनपावर सप्लाई का आपने उनको कॉन्ट्रैक्ट देने के बाद में 260 कर्मचारी वहां पर लगने वाले थे और उसमें उसको सभी आ वैज्ञानिक पद्धतीने जे लोक त्याची चेकिंग वगैरे करते ते सर्व झाले जे काही राहतं, पण त्याच्यामध्ये आतापर्यंत 5 महिने झाले किती लोक आहे 130 लोक, तर 148 कोटीचा तुम्ही कंत्राट देऊन राहिले, 50 कोटी रुपये त्यांना इन्सेंटिव्ह देऊन राहिले, हा पैसा कोणाचा आहे? हा तुमचा आमचा पैसा आहे ना। आपल्या इथे आज विजेची किंमत एवढी जास्त का बरं काढून राहिली? तर हा पैसा जर समजून झाला तुम्ही तुमच्या मित्रांना जर देत असाल आणि तोच पैसा पुन्हा वापस तुमच्या खात्यामध्ये जर येत असेल तर हा भ्रष्टाचार नाही आहे। या सर्व बाबी आणि 15/6/2026 ला पत्र दिलेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांपासून आणि महाजनकोच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलवर पत्र गेलं, त्या पत्र गेल्यानंतर पण आजपर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही आणि हे सर्वांच्या डोळ्याच्या समोर आहे। 148 कोटीचं कंत्राट दिलं
आणि यावरती आपण जर बघितलं तर दर महिन्याला 12,58,21,200 रुपये हे वेगळे, आणि त्यानंतर त्यांच्या मेंटेनन्सची जी फीज राहते ते वेगळं, इन्सेंटिव्ह वेगळं. तर हा जो पैसा चालला कुठे? हा पैसा जो आहे पैसा कोणाच्या खात्यात चालला? तर त्याच्यामुळे फक्त या कंपनीचं नाव घेऊन तर काही अर्थ नाही, पण याच्यामध्ये असं आपल्याला गृहीत धरण्यात येते की बा याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी पालकमंत्री आपल्या नागपूर शहराचे, या सर्वांच्या आशीर्वादाने जे आहे लोक अमाप पैसा कमवून राहिले, आणि अमाप पैसा कमवल्यानंतर कुठं ना कुठं या लोकांना वाईट फंडच्या नावाने यांच्या खात्यामध्ये देऊन जाईल.